नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुदर्शन पंडित. मी कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट, हिमॅटॉन्कॉलॉजिस्ट अँड BMT फिजिशियन म्हणजे रक्तविकार तज्ञ आहे. मी सध्या नाशिक येथे साई स्क्वेअर मुंबई नाका येथे माझी OPD आहे व मी रक्तविकार तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो. हिमॅटॉलॉजिस्ट म्हणजे काय? हिमॅटॉलॉजिस्ट म्हणजे रक्ताच्या रिलेटेड जेवढे आजार असतात त्यांची ट्रीटमेंट आम्ही करतो. सध्या मी कॅन्सर म्हणजे काय, रक्ताचा कॅन्सर म्हणजे काय त्याबद्दल मी आपल्याला थोडीशी माहिती देऊ इच्छितो. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कॅन्सर म्हणजे काय. आपल्या शरीरात वेगवेगळ्या पेशी असतात. त्या पेशांची नॉर्मल प्रमाणे वाढ होते, पण ज्यावेळेस त्या पेशांची अनियंत्रितपणे वाढ होते, ज्यावेळेस या पेशा वाढण्याचा जो कंट्रोल निघून जातो, अनियंत्रितपणे त्या पेशा सगळीकडे वाढतात, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. कॅन्सर हे प्रामुख्याने आपल्या शरीराच्या कुठल्याही भागात कॅन्सर होऊ शकतो. सगळ्यात कॉमन कॅन्सर जो आपल्या भारतात आहे तो तोंडाचा कॅन्सर किंवा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे. पण रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण पण वाढत आहे. रक्ताचे कॅन्सर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सर्वप्रथम आपण ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर बद्दल थोडी माहिती घेऊया. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. ल्युकेमिया हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात, एक्यूट ल्युकेमिया, क्रोनिक ल्युकेमिया. एक्यूट ल्युकेमिया म्हणजे अगदी तो 10 ते 15 दिवसात आलेला कॅन्सर असून तो झपाट्याने वाढतो. एक्यूट ल्युकेमियाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, एक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. हे प्रकार यामध्येही एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, बी सेल एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया आणि टी सेल एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. दुसरा ल्युकेमिया जसं मी म्हटलं ब्लड कॅन्सर आहे. तर ब्लड कॅन्सरची सर्वप्रथम कॅन्सर कोणालाही झालं तर पहिला प्रश्न असतो का कॅन्सरची स्टेज कोणती आहे. तर ब्लड कॅन्सरची मी तुम्हाला सांगू इच्छितो की ब्लड कॅन्सरची कुठलीही स्टेज नसते, कारण ब्लड सगळीकडे पसरत असते. तर ब्लड कॅन्सर हा स्टेज 4 कॅन्सरच असतो. त्याला फक्त आपल्याला रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करायचं असतं का तो कुठल्या रिस्क मध्ये आहे, स्टँडर्ड रिस्क आहे, हाय रिस्क आहे का इंटरमिडिएट रिस्क आहे. ब्लड कॅन्सर आधी आपल्याला वाटायचं का ब्लड कॅन्सर झाला म्हणजे साक्षात मृत्यू आहे, पण हे पूर्णपणे आता खोटं आहे. ब्लड कॅन्सरची आपल्याकडे पूर्णपणे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जर बी सेल नावाचा जर एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया असेल तर लहान मुलांमध्ये हे कॅन्सर बरे होण्याचे प्रमाण ऑलमोस्ट 95% आहे. म्हणजे 100 पैकी 95% रुग्ण हे पूर्णपणे ब्लड कॅन्सर जरी असला तरी बरे होतात. पण आपली जबाबदारी काय आहे की अशा रुग्णांना लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांकडे म्हणजे हिमॅटॉलॉजिस्टकडे घेऊन येणे. तर मग लक्षणे काय आहे, कसं ओळखायचं का आपण पेशंटला कॅन्सर झाला आहे. जनरली ब्लड कॅन्सरचे पेशंट किंवा कुठल्याही कॅन्सरच्या पेशंटमध्ये सर्वप्रथम रक्तस्राव हा एक प्रामुख्याने लक्षण आहे. जसे नाकातून अचानकपणे रक्त येणे, मधून रक्त येणे, संडासातून रक्त येणे किंवा आपल्या शरीरावर लाल कलरचे चट्टे येणे, त्याला आपण पिटीची पर्पुरा म्हणतो. अशा प्रकारची जर लक्षणे दिसली तर ब्लड कॅन्सर असू शकतो. मग आपण काय करायला पाहिजे, जर अशी लक्षणं दिसली, ताप येत असेल, जो आपण अँटीबायोटिकने पण ताप बरा होत नसेल, अचानकपणे वजन कमी झालं असेल, भूक लागत नसेल, थकवा लागत असेल आणि हे सगळे औषध घेऊन पण ह्या गोष्टी बऱ्या होत नसतील, तर सर्वप्रथम आपण एक CBC नावाची टेस्ट केली पाहिजे. CBC म्हणजे आपलं रक्त चेक केलं पाहिजे. जर त्या रक्तामध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल किंवा जास्त असेल, प्लेटलेट कमी असतील किंवा पांढऱ्या पेशा कमी किंवा जास्त असतील, तर आपल्याला पुढची स्टेप म्हणजे आपल्याला त्या CBC वरून आपण त्वरित हिमॅटॉलॉजिस्टकडे जाऊन त्याच्यात पुढची टेस्ट केली गेली पाहिजे. एक पहिली ब्लड स्मिअर नावाची टेस्ट असते. त्याच्यात जर काही अबनॉर्मल दिसली तर बोन मॅरोची टेस्ट वगैरे करून आपल्याला रक्ताचे कॅन्सरचे निदान करता येते. हे लवकरात लवकर जेवढं तुम्ही निदान करणार, जेवढा लवकर पेशंट आपल्याकडे येईल तेवढं त्याचं बरे होण्याचे चान्सेस खूप जास्त असतील. धन्यवाद.